जंगलातल्या एखाद्या कोपऱ्यात दूरच्या माळावरच्या शेडमध्ये किंवा गावाच्या बाहेर आडोशाला जेव्हा पूर्वी कधीतरी पोलीस धाड टाकायचे ना, तेव्हा अख्ख्या गावाला कळायचं हातभट्टी सुरू होती, पोलिसांनी उडवली. मग पुढचे काही दिवस तरी त्या गावातला नशेचा धंदा बंद व्हायचा. पण आता जेव्हा गावामध्ये अशा पोलिसांच्या धाडी पडतात तेव्हा अख्ख्या गावाची जणू बोबडी वळते. कारण या असल्या शेड्समध्ये आता गावाच्या नाही, देशाच्या नशेचा बाजार सुरू असतो. या 4 पत्र्यांच्या शेड्समध्ये एमडी ड्रग्ज म्हणजे मेफेड्रॉन तयार केलं जातं. चरस, गांजा, हेरोईन या तुम्हाला माहीत असणाऱ्या ड्रग्जच्या सुद्धा कैक पावलं पुढे असणारं हे ड्रग्ज या असल्या शेड्समध्ये किलोनं, ढिगानं बनवलं जातं. गेल्या 4-5 वर्षांमध्ये या ड्रग्जच्या बाबतीत प्रचंड कारवाया झाल्यात देशभरामध्ये. या ड्रग्जचा व्यापार इतका खोलवर रुतलाय की अगदी फार्मा इंडस्ट्रीमधले लोक, इंजिनियर्स अशा सुशिक्षितांपासून ते रुग्णालयं, मंदिर व्यवस्थापनं अशा पवित्र मानल्या जाणाऱ्या संस्था सुद्धा यामध्ये गुंतल्याची उदाहरणं आहेत. पण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जच्या शेड्सनं पुढचं पाऊल टाकलंय. कारण करोडो रुपयांचे ड्रग्ज तयार करणाऱ्या या पत्र्याच्या शेड्सना आता राजकीय अभय मिळतोय का या संदर्भातले आरोप व्हायला लागलेत. आणि हा आरोप कुणा नगरसेवक किंवा जिल्हाध्यक्षावर होत नाहीये. हा आरोप झालाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सख्ख्या भावावर. एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांचे साताऱ्यातल्या सावरी गावात एक रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टच्या मागे एका शेडमध्ये 145 कोटींचे ड्रग्ज पकडले. या रिसॉर्टची मालकी, या रिसॉर्टचा चालक, त्या शेड्सची मालकी, त्या शेडमधल्या लोकांचे रिसॉर्टशी असलेले संबंध आणि या सगळ्यांचे शिवसेनेशी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी जोडले जाणारे कनेक्शन्स याबाबत सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलेत. यामध्ये आश्चर्याची बाब ही आहे की सुषमा अंधारे हे सगळे आरोप करत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना यांच्याकडून या प्रकरणामध्ये अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलं जात नाहीये. पोलीस या प्रकरणामध्ये पुढे येऊन काही माहिती देत नाहीयेत आणि या प्रकरणातला साधा FIR सुद्धा सहज उपलब्ध होत नाहीये. आता हे सगळं बघितल्यानंतर कळीचा मुद्दा हा आहे की ड्रग्ज निर्मितीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकार गंभीर आहे की नाही, याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे. पण त्या अगोदर पाहूयात या संपूर्ण प्रकरणातला स्पेशल रिपोर्ट. राजकारणामध्ये एखादं प्रकरण कधी बाहेर येतं याच्या टायमिंगला फार महत्त्व असतं. म्हणजे एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. चर्चा कसली, रस्सीखेचच म्हणा ना. आणि नेमकं त्याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सख्ख्या भावावर गंभीर आरोप केलेत. हे आरोप आहेत ड्रग्ज बनवण्याशी संबंधित. साताऱ्यामधल्या एका गावात पोलिसांनी कारवाई केली आणि 145 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं. पण जिथेही कारवाई केली गेली ती जागा एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या जागेवरील रिसॉर्टला लागून आहे. आणि ड्रग्ज तयार करणाऱ्या लोकांना शिंदेंच्या याच रिसॉर्टमधून जेवण पाठवलं जायचं असा आरोप अंधारेंनी केलाय. पण कागदोपत्री हे रिसॉर्ट दरेगावचा सरपंच रणजित शिंदेनं चालवण्यासाठी घेतलं होतं अशी माहिती अंधारेंनी दिली आहे. हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं, तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं. रणजित शिंदे कोण आहे त्याच्या नेमणुकीचं पत्र जर आम्ही दाखवलं पाहिजे. हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते नीट समजून घेऊयात. एकनाथ शिंदेंचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांची सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावामध्ये जमीन आहे. या जमिनीवर तेजयश नावाचं एक रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट दरेगावचा सरपंच रणजित शिंदेला चालवण्यासाठी देण्यात आलं होतं. या रिसॉर्टच्या जवळील एका शेडवर पोलिसांनी धाड टाकली आणि 145 कोटी रुपयांचं MD ड्रग्ज जप्त केलं. या ड्रग्ज प्रकरणी 3 आसामी तरुणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टमधूनच जेवण पुरवलं जात होतं असा अंधारेंचा आरोप आहे. कारवाईनंतर रणजित शिंदे फरार झाल्याचा अंधारेंचा दावा आहे. रिसॉर्ट उभारताना अनेक नियमांची पायमल्ली केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप आहे. एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. माझा जागेशी काही संबंध नाही. उभाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत. MDचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे.
तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही. पण या स्पष्टीकरणानं प्रकाश शिंदेंच्या अडचणी संपणार नाहीयेत. कारण अंधारेंनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि हे रिसॉर्ट प्रकाश शिंदेच चालवतात याचा व्हॉट्सअप पुरावा दाखवला. आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं. आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो. मी जरा टॉपला क्लिक करते. दादा कॅमेरे झूम करा. नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा. प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर. प्रकाश शिंदे. स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी. स्टील प्रकाश शिंदे. तेजस रिसॉर्ट बाबत अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आणि ऐन निवडणुकांच्या काळात त्यावर स्पष्टीकरण देणं शिवसेनेसाठी अवघड बाब बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.